तर मी पंजाब डक आज आहे 25 मे 2025 आणि मी जात आहे कन्नडकडे आणि पाहू शकता इकडे इतका पाऊस चालू आहे. 25 तारीख आहे आणि कन्नडकडे जात असताना हे भोकरदन रस्ता इतका जोरात पाऊस चालू आहे. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, राज्यामध्ये सांगायचं झालं तर मध्ये 25, 26, 27, 28, 29 राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून स्वतःची काळजी घ्या, पाळीव प्राण्याची काळजी घ्या म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस 30 तारखेपर्यंत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात 25 मे पासून 30 मे पर्यंत असा मुसळधार पाऊस पडणार आहे. सगळ्यात जास्त तुम्हाला सांगतो मुंबई, पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यात देखील मुसळधार पडणार आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागात देखील मुसळधार पडणार आहे. बीड जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. परभणी म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात देखील मुसळधार राहणार आहे. मराठवाड्यात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे 25 पासून ते 30 तारखेपर्यंत 25, 26, 27, 28, 29, 30 तारखेपर्यंत दररोज भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. मी आता कन्नडकडे जात आहे. पाहू शकता इतक्या जोरात पाऊस चालू आहे. तिथे एक शेतकरी मेळावा असल्यामुळे त्या तिकडे जात असल्यामुळे या ठिकाणून सर्व शेतकऱ्याला परत अंदाज देणार आहे. शेतकऱ्याला विनंती की तुम्ही काय करा, 1 तारखेनंतर 7 तारखेपर्यंत आपला पाऊस उगार देणार आहे. तितक्यामध्ये तुम्ही शेतीची कामे आटपून घ्या म्हणून हे सर्वांनी लक्षात घ्यायचं. पण राज्यात मात्र 30 मे पर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपण आपले जनावरांची काळजी घ्या, पाळीव प्राण्याची काळजी घ्या. या पावसामध्ये ओढे, नदी, नाल्याला देखील पाणी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे तो काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. कुठं अतिवृष्टी देखील होईल, कुठं रिमझिम देखील पडणार आहे म्हणून